कलियुगात भक्तांच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी साक्षात दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले आणि त्यातलाच एक दिव्य तेजस्वी आणि चमत्कारी अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. आजच्या या पवित्र अध्यायात आपण जाणून घेणार आहोत एका अशा दिव्य बालकाची कथा ज्याने जन्मताच ओम असा उच्चार केला, ज्यांच्या मुखातून लहान वयातच वेदांचा नाद घुमला आणि ज्यांनी संपूर्ण जगाला अध्यात्माचा मार्ग दाखवला. हा अध्याय मनापासून ऐका, कारण असे मानले जाते की श्री नरसिंह सरस्वतींची कथा श्रद्धेने ऐकल्यास घरातील नकारात्मकता दूर होते, मनाला शांती मिळते आणि दत्तप्रभूंचा आशीर्वाद लाभतो. तर चला बाला, पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने सुरू करूया श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 10. श्री गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार आणि अद्भुत बाललीला. गाणगापूरच्या पवित्र भूमीत भक्तजन गुरूंच्या महिमेचे वर्णन करत होते. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे नामधारका, श्री दत्तात्रेयांनी कलियुगातील जीवांचा उद्धार करण्यासाठी अनेक अवतार घेतले. त्यातील दुसरा महान अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती. त्यांच्या जन्माची कथा अत्यंत दिव्य आणि चमत्कारी आहे. करंजा नगरीतील पवित्र दाम्पत्य विदर्भातील करंजा नगरीत माधव आणि अंबा भवानी नावाचे सद्गृहस्थ राहत होते. दोघेही परम शिवभक्त, धर्मनिष्ठ आणि सात्विक होते. घरात धन, मान, सन्मान सर्व काही होते, पण पुत्रप्राप्ती नव्हती. दररोज ते भगवान दत्तात्रेयांची उपासना करत असता. अंबा भवानी अखंड जप करीत असे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. एके दिवशी तिने कठोर व्रत केले आणि अश्रूंनी प्रार्थना केली, हे दत्तप्रभू, आम्हाला तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र द्या. त्याच रात्री तिला स्वप्नात तेजस्वी संन्यासी दिसले. त्यांनी आशीर्वाद देत सांगितले, तुझ्या पोटी साक्षात परमात्म्याचा अंश जन्म घेईल. दिव्य बालकाचा जन्म काही महिन्यांनंतर शुभ मुहूर्तावर अंबा भवानीने पुत्रास जन्म दिला. जन्म होताचा त्या बालकाने मोठ्या आवाजात ओम असा उच्चार केला. घरभर दिव्य प्रकाश पसरला, सुगंध दरवळू लागला. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. ज्योतिषांनी सांगितले, हे सामान्य बालक नाही, हा महान योगी आणि जगाचा उद्धार करता आहे. त्या बालकाचे नाव ठेवले गेले नरहरी. बालपणातील अद्भुत लीला. नरहरी लहानपणापासून अत्यंत शांत आणि तेजस्वी होते. ते फार कमी बोलत असता. इतर मुले खेळत असताना नरहरी ध्यानात बसता. एकदा त्यांच्या आईने प्रेमाने विचारले, बाळा, तू इतर मुलांसारखा खेळत का नाहीस? ते हसून म्हणाले, आई, हा संसार क्षणभंगूर आहे. खरा आनंद परमेश्वराच्या नामात आहे. हे ऐकून आई वडील थक्क झाले. वेदजनाचा चमत्कार. नरहरी 7 वर्षांचे झाले. त्यांच्या मुंजेचा दिवस ठरला. मुंज झाल्यानंतर सर्व ब्राह्मणांनी त्यांना वेदपठण सांगण्यास सांगितले. सर्वांना वाटले, हे बालक अजून लहान आहे, पण नरहरींनी डोळे मिटले आणि अखंड वेद मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या मुखातून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांचे मंत्र प्रवाहित होऊ लागले. स्तब्ध झाले. एका वृद्ध पंडिताने भावुक होऊन म्हटले, हे बालक नव्हे, साक्षात दत्तावतार आहेत. आईचा विरह. काही काळानंतर नरहरींनी आपल्या आई वडिलांना सांगितले, माझा जन्म लोककल्याणासाठी झाला आहे. आता मला संन्यास घ्यायचा आहे. हे ऐकून अंबा भवानी रडू लागली. बाळा, आम्हाला सोडून जाऊ नकोस. तेव्हा नरहरी प्रेमाने म्हणाले, आई, मी शरीराने दूर जाईन, पण भक्तांच्या हाकेला सदैव धावून येईन. त्यांनी आईला पूर्वजन्माची आठवण करून दिली आणि सांगितले की ती पूर्वजन्मी महान तपस्विनी होती. आई वडिलांनी अखेर अश्रूंनी त्यांना आशीर्वाद दिला. काशी प्रवास. नरहरी घर सोडून काशीच्या दिशेने निघाले.
त्यांच्या पायाखाली कमळे उमलत होती असे लोक म्हणत. मार्गात अनेक लोक त्यांना नमस्कार करत होते. ज्यांना त्यांचे दर्शन होत असे त्यांच्या मनाला शांती लाभत असे. काशीत जाऊन त्यांनी संन्यास स्वीकारला आणि त्यांना नाव मिळाले श्री नरसिंह सरस्वती. ते पुढे संपूर्ण भारतभर धर्मजागृती आणि भक्तांचा उद्धार करू लागले. अध्याय 10 चे महत्त्व. या अध्यायातून आपल्याला समजते की देव अवतार घेतो तो लोककल्याणासाठी लहान वयातही अध्यात्म प्राप्त होऊ शकते. आईवडिलांची सेवा आणि आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे आहेत. नामस्मरणाने दत्तप्रभू प्रसन्न होतात. बाला, श्री नरसिंह सरस्वतींच्या या दिव्य जन्मकथेने तुमच्या मनाला शांती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री गुरुदेव दत्त हा जप कमेंटमध्ये नक्की लिहा आणि श्री गुरुचरित्राचे पुढील अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.